पळय आयज AGM आशिल्ली GCAची कितें डिस्कशन जालें कितें विशय येयले. सी बेजिकली AGMाक जे रुटीन प्रोसेस आसता की आदले मिनिट्स अप्रूव करून घेवपाचे, कन्फर्म करून घेवपाचे, अकाउंट्स पास करून घेवपाचे, ऑम्बुड्समॅनाचेर डिसिजन आसता अपॉयंट करपाचो काय ना. दॅट वॉज अ पोस्ट फॅक्टो अप्रुवल जे तेमी रेटिफाय करून घेतला आतां. सिनियर सिलेक्शन कमिटी, ज्युनियर सिलेक्शन कमिटी आनी विमन सिलेक्शन कमिटी हेचेर डिसिजन आसता. प्लस ऑडिटर्स जे आसता तांकां अपॉयंट करप आसता. सो दॅट वॉज अ रुटीन प्रोसेस कितें आसता. कितें डिस्कशन जालें एज फार एज क्लब्स एंड द अदर इश्यूज. मेन क्लब्सचो सेंटिमेंट आसलो की एक तेंचे ग्रांट्स आहा ते मातशे फ्लेक्सिबिलिटी दवरची. ती आमी ओके म्हणून सांगला तांकां. आदीं आमी जे पॅटर्न ऑफ स्पेंडींग म्हणटाले तितूर मातशी फ्लेक्सिबिलिटी हाडटा. बट वी हॅव ओनली आस्क देम टू कंप्लाय विथ वॉट एवर IT रुल्स आर देर ते तांणी करचे आनी ते ग्रांट्स फ्लेक्सिबिलिटी दवरतले. आफ्टर टेकिंग वॉज एज द प्रेसिडेंट दिस इज युअर फर्स्ट AGM आफ्टर प्रेसिडेंट जालें. रायट. सो तुवें कितें सांगलां तांकां वॉट यू वूड लायक टू डू फॉर द क्लब्स और युअर टीम. मेनली कितें आहा आमचो इंटेंशन एकूच आसतलो की क्रिकेट प्रमोट करपाची. वॉट एवर कितेंय तेंचे इंटेंशन आसतलें ऑर कितेंय तेंचे प्लॅन्स आसतले क्रिकेट प्रमोट करपाक वी वेलकम देम. तेंच्यांनी पॉझिटिव्ह कितें तरी आसतले सजेशन्स आयडियाज ती हाडची. GCA वील डेफिनेटली इम्प्लिमेंट इट. तशेंच आमी एक अनाउन्समेंटूय केलेलें आसा ऑन वीच वी आर गोईंग टू मेक अ पॉलिसी की ज्युनियर लेवल जे कोण टुर्नामेंट्स करता अंडर 14, अंडर 16 एक पर्पजफूल टुर्नामेंट म्हणून की तो क्रॉप फुडें पावन GCAक मेळचो, भुरगे फुडें पावन GCAक मेळचे तेंच्या खातीर आमी स्पेशल ग्रांट्सूय अनाउन्स करतले बेगीन. मॅनेजिंग कमिटी वील टेक अ कॉल ऑन दीस. प्रायमरीली AGMाक आमी सांगला फक्त. प्लस तेंचे ग्रांट्स कितें आसतले इन्क्रीज करपाचे ते बी आमी करतले. फूल मॅनेजिंग कमिटी आशिल्ली वो एबसेंट कोण आशिल्ली. नो फूल मॅनेजिंग कमिटी. हाऊ डू यू सी ऑन दीस ऑम्बुड्समॅन इशू जे डिसिजन येयला स्पेशली तुमकां एक टायम टार्गेट आसलो. ऑम्बुड्समॅनान तितूर तेच हे सांगलेले आसा जे हांव आदीं पासून सांगता की आमी अशें खंयचेच डिसिजन घेवना वीच इज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन ऑर वीच इज अगेन्स्ट द बायलॉज. जे डिसिजन घेतलेले आसा इट इज टू सपोर्ट द क्लब्स. आनी म्हाका दिसना की कोणाक ऑब्जेक्शन आसूंक जाय की आमी क्लबाक जर किट दिलो, आमी क्लबाक बॉल दिले वीच इज अकॉर्डिंग टू अवर पॉलिसी. हेचेर म्हाका दिसना कोणाक ऑब्जेक्शन आसूंक जाय बिकॉज वी आर प्रमोटींग हांगा फायनली बसून हांव खुर्चेर कितें करता. वी आर प्रमोटींग क्रिकेट ओनली एंड वी आर रिस्पॉन्सिबल फॉर ऑल रावंड डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट इन द स्टेट ऑफ गोवा. सो ऑम्बुड्समॅनचें तें डिसिजन आसा की वॉट एवर वॉज डन वॉज रुटीन प्रोसेस. ग्रांट्स जे क्लबाक दिला इट इज द रायट ऑफ द क्लब्स. क्लबांनी हे ग्रांट केन्नाय अप्लाय करूं शकता. मे इट बी ड्युरींग द इलेक्शन्स, मे इट बी आफ्टर द इलेक्शन्स ऑर बिफोर द इलेक्शन. केन्नाय करचे. वी आर बाउंड टू गिव देम दीस ग्रांट्स. Just say on Dr. Shekhar Salkar's statement on this ombudsman decision. I think he is irrelevant as far as I am concerned. 100 लोक असे उलयतले. I don't think I have to take people seriously. Any Tom, Dick and Harry tomorrow will give a statement on this. Mahesh Desai said he would approach the Supreme Court. He is free to go. He is free to go, but he has to only understand that he will go in the High Court against the ombudsman for which GCA will be spending money. This is very important. आणि ते इलेक्शनाचे जर घेवन बसत मनीस जाल्यार घेवनूच उरतलो. आय डोंट थिंक देर इज एनी मटेरियल इन दॅट. आणि त्यांनी एज फार एज आय एम कन्सर्न दे आर फ्री टू गो. Okay. What are the new upcoming this events that GCA is looking forward to? See, mainly ह्या वर्सा जो आमचो वुमन्स डायरेक्टर हा आमचो सर्वेश नाईक, he has chalked out a good plan and we are going to have a women's premier league this time. T20 आमी फ्लड्सांनी करतले. I think that is going to be a big event आणि चेडवांक बरे प्रॅक्टीस मेळटली. प्लस वी आर थिंकिंग ऑफ इन्वायटींग आउटस्टेशन प्लेयर्स ऑल्सो इन दीस टुर्नामेंट. एक कॉर्पोरेट लीग जी आमी विचार करतले आय थिंक स्लॉट इज नॉट देर. आमकां स्लॉट मेळना. बट वी वील ट्राय टू एडजस्ट समहाव कितें आसतलें तें. प्लस तुमी जाणा प्रिमियर लीग चालूच आहा आमची. अदर दॅन दॅट आय डोंट थिंक एनी अदर इव्हेंट वील बी देर. मे बी नेक्स्ट इयर असो एक शेड्यूल तयार करतले, एक प्रोग्राम तयार करतले जितून आमकां आनीक एक्स्ट्रा इव्हेंट्स मेळटले. Any other difficulties or things that the clubs have put before you all in the AGM? I think I have covered almost everything which I have told you. कितें आसा डिफिकल्टी आनी काय तशें व्हडले डिसिजन जावं. तुमी फाटीं एक येयल्लें की तुमी जय शाहकूय मेळपाचें आशिल्लें म्हणजे तूं आनी तुमचो सेक्रेटरी कितें जालें तें. तेचेर आयज एक्चुली एक डिसिजन जाला की एका क्लबान आमकां तेच क्वेश्चन केलो. मेनली आमी ताका मेळपाचे आसले टू गेट अ टीम हियर इन गोवा आनी फिजिबिलिटी स्टडी करपाक दोनूय जाग्याची. बिकॉज तूं जाणा आसतलें की मातशें कन्फ्युजन आसलें हांगासर करपाचो का म्हणजे धारगळ करपाचो का बिचोले करपाचो. बट आय थिंक आयज क्लबांची सेंटिमेंट अशें आसा की धारगळेच जावचो बिकॉज दॅट इज अ फिजिबल एरिया. बिचोले जावचो न्हू. बिचोले डेफिनेटली इन्फ्रास्ट्रक्चर कितें आसा ते क्रिकेटी खातीर जावचेच. क्रिकेटी खातीरूच युटिलायज जावचो. पण स्टेडियम जर जाता जाल्यार धारगळे जावचो बिकॉज ऑफ द कनेक्टिविटी. कनेक्टिविटी बरी आसा. अशें आयकूंक येता की हॉटेल्सूय येतली थंयसर. पणजे पावपाक मेन कॅपिटला कडेन पावपाक सुद्दां हायवे कनेक्ट जायत जाल्यार 20 मिनटान पावतलें. एअरपोर्ट लागीं आसा. आय थिंक दॅट इज व्हेरी फिजिबल अँड वी वील गो एड विथ दॅट.
AGMन आमकां गो हेड दिला आणि जाता तितल्या बेगीन काम चालू कर म्हणून सांगला आमकां. सो AGM हॅज सेड गो हेड विथ द दारगल Yeah, विथ दिस. Dargal. सो आतां दारगलूच येतली. Yes, definitely. बिकॉज तुम्ही पहिले कितें म्हणटाले की गव्हर्मेंटाचें डिसिजनार रावता बिकॉज गव्हर्मेंट यू नीड गव्हर्मेंट सपोर्ट. Right. सो गव्हर्मेंट डिसिजन कितें घेतले तेजेर आसतलें म्हणून. Right. सो वूड यू पुट दिस नाव यू वूड पुट दिस AGM's decision in place of before the No, I think we have already convinced the government also. Last आमची CM वांगडा मीटिंग जाली, he was also very convinced की फिजिबिलिटी जर पळयत बिकॉज BCCI कडेन सुद्दां थोडे प्रोटोकॉल्स आसा तेंचे की प्लेयर इतल्याच टायमान हॉटेलान पावंक जाय इतल्या टायमान बिकॉज यू कॅनॉट हॅव अ 1 hour ट्रॅवल टायम बिटवीन द हॉटेल एंड द स्टेडियम which will have a lot of problems for the players also. So I think ते सगळे पळोवन I think Dr. Pramod Sawan also understands की दारगळेच जावपाक जाय स्टेडियम. We have tried to convince him. I think we have a go ahead from his side also. Any idea like about developing other grounds because तुमचे तहे सांगे त्या हाडीच्यान कितलेच ग्राउंड्स तुम्ही डेव्हलप केलेले आसा. तशें आनीक ने कितें ग्राउंड्स आसा वो मोतीन आसा. आमी आय थिंक तुजो चॅनल भरपूर लोक पळयतात. सो आय थिंक थ्रू दिस चॅनल ओनली आय वूड लायक टू अपील टू द गव्हर्मेंट ऑल्सो अँड टू द पीपल ऑल्सो. गव्हर्मेंट कडे ग्राउंड जे आसा जर इफ दे कॅनॉट मेंटेन इट वी हॅव सफिशियंट फंड्स टू मेंटेन दीस ग्राउंड्स आमकां दिवचे त्यांनी अँड वी वील सायन एन MOU विथ देम. सो आय थिंक वी आर इन नीड ऑफ ग्राउंड बिकॉज आमी इतल्यो मॅची खेळटा थ्रू आउट द इयर. आमकां चडान चड ग्राउंड जाय पडटा टू कवर एंड टू फिनिश ऑल दीस मॅचीस सो दॅट आमचे मेन ग्राउंड जे आसा सांगे आनी पर्वरे दॅट वील बिकम फ्री अँड वी कॅन हॅव बिगर टुर्नामेंट्स जे म्हणजे सिनियर भुरग्यांक चडान चड मॅच प्रॅक्टीस करूंक मेळटली. आय थिंक म्हाजी अपील हीच आसतली गव्हर्मेंटा कडेन की इन केस दे नीड आवर हेल्प वी आर ऑलवेज देअर टू हेल्प स्पेशली वेन इट कम्स टू ग्राउंड आमच्या कडेन दिवचे मेंटेनन्स आमी करतले खर्च आमी करतले अँड वी वील शेअर द ग्राउंड डेली बेसिसेर डे बेसिसेर. थँक्यू. रोहन एज अ GCA सेक्रेटरी फर्स्ट AGM तुमची कशी झाली आयज AGM? आयज इट वॉज अ व्हेरी गुड AGM फ्रुटफूल आशिल्ली एंड क्रिकेटीचो जो डेव्हलपमेंट जो आमी सदांच म्हणटात प्रेसान म्हणटा खंय उलयता आसतना म्हणटा सो एक्चुअली आयज एक तो फील आनी जे 107 क्लबा बरोबर 1-to-1 इंटरेक्शन आनी त्या क्लबांचे जे कितें ग्रिवन्सीस आसा तांची जी सजेशनां आसा ती आयकुनूय बरी दिसली. सो आय मस्ट से की गोवा क्रिकेट असोसिएशन इज हेडिंग towards a proper path and towards the development of cricket in Goa without any doubt. Could you highlight some of the points तेणी तुमकां सांगले आनी तुमी तुमचे सजेशन दिले त्या? तांणी तांचो मेन विशय आशिल्लो परत ज्युनियर क्रिकेटीचेर स्कुलांचे जे भुरगे खेळटात तांकां खंय तरी एक मुखार प्लॅटफॉर्म मेळचो, तांचे इन्फ्रास्ट्रक्चरान मातसो खंय तरी बरें इम्प्रुवमेंट जावचो. सो त्या हेजेर आमी तांकां आश्वासन दिलां. आमी आमचे जे असोसिएशन जे काम करता सो वी आर ऑल्सो वर्किंग ऑन द सेम वेरी लायन आनी ऑलरेडी अशें स्ट्रक्चर आमी रेडी केला की तांचो तांकां खंय तरी मुखार मदत जावची अशें प्लॅटफॉर्मूय आमी तयार केल्या आनी आमी वुमन्साचे बीन तांकां एक्सप्लेन केला की गोवा क्रिकेट असोसिएशनान जशें प्रेजिडेंट क्लब कप ह्या वर्सा फर्स्ट टायम आमी हें कप टुर्नामेंट ऑर्गनायज केलो वुमन्सा खातीर. सो एवरीबडी वॉज एप्रिशिएटीव टुवर्ड्स द मॅनेजिंग कमिटी एंड इट वेंट व्हेरी स्मूथ. ओके. आनी एक विशय म्हणटा पळय तो स्टेडियमाच्या विशयाचेर क्लबांनी तेंचे दाखयले की इंट्रस्ट दाखयलो दारगळ जावचो. वॉट इज हेजेर कितें आहा तुमचें? क्लब सी दारगळ स्टेडियम जावचो इज अ हो विशय चलत आयला. दीस इज नॉट समथींग न्यू वॉज की आतां आमी फाटल्या दिसांनी उलयताले की बिचोली जावचो की दारगळे जावचो. दारगळे हो सदांच प्लॅन इट वॉज ऑन. सो क्लबांचें अशें म्हणणें आशिल्लें की रादर दॅन वेस्टींग टायम इन द न्यू फॉर्मेशन आनी परत सगळे परमिशनां घेवपाक खंय तरी नवे जाग्याचेर जे तुमी ऑलरेडी स्ट्रक्चर केला जी ऑलरेडी परमिशन तुमचे कडेन जी आसा ताजेरूच तुमी मुखार वचचें आनी तो मातसो बेगीन करून घेवचो आनी वीच इज एक्सेप्टेबल आनी तांची जी भावना आसा त्योय बीन तितक्योच खऱ्यो आसा की लोकांक आतां ते पुरो जाला आयकून की आयज येतलो फाल्यां येतलो केन्ना येतलो हें कोणाक कांय खबर ना. सो clubs also are curious and eagerly waiting for the stadium to come into reality. So त्याच खातीर तांणी सांगलां की टायम वेस्ट जावचो न्हय म्हणून तांणी दारगळे आसा ते कंटिन्यू करून जाता तितले बेगीन फावंडेशन स्टोन घालपाची जेर एजीएमान मान्यता दिल्या मागीर ते युनानिमस तेंच्यांनी आमकां रिक्वेस्ट केल्या अपील केल्या आनी बिचोलीचे आमी सांगलां असोसिएशनान की बिचोलीचे जे क्लब आशिल्ले तांकांय खंय तरी दिसपाक शकता की दे हॅव बीन लेफ्ट आउट की थंय काय डेव्हलपमेंट जावचो ना. हांवूय तांकां सांगपाक सोदता की बिचोले मावळिंग्या 1 मावळिंग्या हो गोवा क्रिकेट असोसिएशनाचो जागो आसा आनी थंय तितकोच बरो इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आमी ह्या टेन्युअरान करपाचेर ट्राय करतले. आतां तुमकां गो हेड एजीएमान सान देखून मेळ्ळा. सो बाय वेन यू वूड लायक टू स्टार्ट विथ द प्रोसेस? नो वी आर
प्रोसेस इज ऑलरेडी ऑन एज Foundation stone बांदला. फाउंडेशन स्टोना खातीर आतां ज्यो लास्ट ज्यो थोड्योच कितें फॉर्मेलिटीज उरल्या त्यो वी वील सबमीट द पेपर्स की एक दोन खंयचे तरी डिपार्टमेंटाचे म्हाका दिसता एक कितें तरी आमचे फॉर्मेलिटीज पेंडींग आसा त्यो करतले आनी देन वी आर गूड टू गो अहेड. So by when you would like to see the foundation? As I said, when I spoke to you last time also, I said ki we will do it within 1 month or 2 months. So we have not completed not even 2 weeks, I guess. So it will be done within a month. Another issue is that तुमच्या प्रेसिडेंटान म्हणला की आमकडे ग्राउंड गव्हर्मेंटान जे ग्राउंड आसा ते आमकडे एक MOU करचो आनी वी वील डेव्हलप दोज ग्राउंड्स टू होल्ड आवर क्रिकेट मॅचीस एन ऑल. वॉट इज युअर से ऑन दिस? See, the president has requested, then he's correct on his part. So I cannot comment on it, and I would be on the same line की गव्हर्मेंटान तरी कितें तरी करचें. पूण आमचो स्वताचो एक ग्राउंड आसा पळय तितकोच इम्पॉर्टंट आसा आनी एज अ सेक्रेटरी एज अ एडमिनिस्ट्रेटीव जें हांव करता काम, सो त्या हिशोबान म्हाका स्टेडियम करप हें इम्पॉर्टंट आसा आनी इट्स इज कॉल आनी इट इज बेटरमेंट फॉर द क्रिकेट. आय मीन Any other things as a secretary that you would like to do now? Future as far as the clubs. आज क्लब AGM गेले तेन्ना आनी दुसरे विशय मांडले आसतले. सो तितूंतले आनी कितें पॉयंट्स? क्लबांचे एक विशय आशिल्लो म्हणटा ग्रांट्सा खातीर आशिल्लो की ग्रांट्स खंय तरी तांचे इन्फ्लेट करून दिवचे. कित्याक जे ग्रांट्स आमी दितात ते 2014तल्यान आमी एक सर्टन अमावंट दिताले ते खंय तरी आज वाडोवन दिवचे. कित्याक लायफस्टायल चेंज जाल्या, प्लेयर्सांक खर्चूय चड येता, क्लबांकूय खर्च चड येता, ट्रॅव्हलिंग हे ते सगळे कन्सिडर करून खंय तरी ग्रांट्सान खंय तरी आमकां हे सवलत दिवची अशी तांची मागणी आशिल्ली. एंड दॅट वी वील think on it and then we'll get back positively on it. So the AGM went in a good way? It is absolutely in a good way. There was no benefit of doubt. काहीच जावं ना. Okay. Thank you.